जयंतीदिनी कार्यक्रमाची सांगता होईल। टाटा कर्करोग रुग्णालयानं स्तनाच्या कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरेल असं संशोधन केलं आहे। या संशोधनामुळे ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर या कर्करोगाच्या रुग्णाचं बरं होण्याचं प्रमाण 74% वाढलंय। केमोथेरपीसोबत कार्बोप्लेटिन या औषधाचे उपचार दिले तर असे रुग्ण कर्करोगमुक्त होऊन अधिक काळ जगू शकतात असं 5 वर्षाच्या संशोधनानं सिद्ध झालंय, अशी माहिती टाटा मेमोरियल सेंटरचे माजी संचालक आणि या शोधात सहभागी असलेले डॉक्टर राजेंद्र बडवे यांनी दिली आहे। भारताचे नंबर्स बघायचे झाले तर दरवर्षी जवळजवळ 1,50,000 ते 1,80,000 स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर होतो। हा नवा कॅन्सर होतो आणि ह्यापैकी 1/3 म्हणजे जवळजवळ 60,000 स्त्रियांना ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर होतो। ह्या ग्रुप ऑफ पेशंट्समध्ये जेव्हा कार्बोप्लॅटिन हा ड्रग ॲडिशनली केमोथेरपीसाठी वापरला तर यंगर पेशंट्समध्ये 50 एजच्या छोट्या लहान स्त्रियांमध्ये ह्या कर्करोगाचा बेनिफिट जवळजवळ 47% आहे। रिलेटिव्ह रिडक्शन ऑफ 47% की ज्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त स्त्रिया ज्या अदरवाईज दगावतील त्या दगावणार नाहीत, त्यांचं लाईफ एक्सपेक्टन्सी नॉर्मल राहील। छटपूजेदरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मुंबई आणि नागपूर दरम्यान अतिरिक्त वातानुकूलित